शहादा येथे होणाऱ्या महाशिवपुराण कथेच्या अनुषंगाने मुळदा रोड, खेतिया रोड, डोंगरगाव रोड, दोंडाईच्या रोडवर अनाधिकृत रस्त्यावरील केलेले अतिक्रमण काढण्यास दिल्या नोटीस। शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील मुळदा रोड, खेतिया रोड, डोंगरगाव रोड, दोंडाईच्या रोडवर अनाधिकृत लोखंडी टपऱ्या, भाजीपाल्याच्या लॉरी, पत्र्याचे शेड, कच्चे शेडचे अतिक्रमण केले असून दिनांक 01 एप्रिल 2025 दशसहस्रांश ते 5 एप्रिल 2025 रोजी महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कथे स्थळापावेतो भाविकांचे मुळदा रोड, खेतिया रोड, डोंगरगाव रोड, दोंडाईच्या रोड हे जाण्याचे मार्ग असून केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असून सदर रहदारीमुळे वित्तीय व जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यानुषंगाने नगरपालिका शहादामार्फत संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आले असता अनाधिकृत अतिक्रमण 5 दिवसांचे आत सदर जागा पूर्ववत करावे, तसे न केल्यास नगरपालिका मार्फत अतिक्रमण काढून घेण्यात येईल, तसेच होणार या नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहणार। तसेच आपणांवर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 52, 53, 54 नुसार कारवाई करण्यात येईल। महाशिवपुराण कथे अगोदर अतिक्रमण मोकळे होते की नाही याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे। यावेळी शहादा नगरपरिषदचे कर्मचारी मिलिंद बचाव, अजिंक्य दोडवे यांनी सदरील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या। सदरील अतिक्रमण धारक आपल्या भाजीपाल्याच्या लॉरी व इतर अतिक्रमण रस्त्यावर आले असता वाहतुकीस अडथळा निर्माण होत असता त्यांना मागे सरकावण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते, कपिल देसले, तेरसिंग शेमले, दिनकर चव्हाण आणि राठोड उपस्थित होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा। या